काढून गाठोर आपण करायला त्या मागण्याचं निवेदन या ठिकाणी मी वाचून दाखवणार आहे. ज्या आपल्या मागण्या आहेत त्यामध्ये नियमित कर्मचाऱ्यांच्या 7 मागण्या आहेत, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या 4 मागण्या आहेत, सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांच्या 4 मागण्या आहेत. अशा एकूण 15 मागण्या आपण या ठिकाणी त्याचे ठराविक वाचन मी या ठिकाणी करतो. त्याप्रमाणे या व्यासपीठावर मान्यवर आणि महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्हा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातून आलेले माझे नगरपालिकेचे बंधू आणि भगिनी, तर ज्या मागण्या नियमित कर्मचाऱ्यांच्या पहिली मागणी अशी आहे, राज्य शासकीय व जिल्हा परिषद कर्मचारी यांची प्रमाणे महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांचे वेतन व पेन्शन कोषागार मधून करण्यात यावी ही पहिली मागणी. दुसरी मागणी अशी आहे, 8वा वेतन आयोग शासकीय कर्मचारी यांच्याबरोबरच लागू करा. तिसरी मागणी अशी आहे, सर्व कामगारांना कालबद्ध पदोन्नती मिळावी. चौथी मागणी अशी आहे, 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना ऐवजी जुनी कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करा. 5वी मागणी अशी आहे, प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला पगार करा. 6वी मागणी अशी आहे, प्रलंबित वारसा आणि अनुदान प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात यावी. 7वी मागणी अशी आहे, 8व्या वेतन आयोगाच्या रचनेत सर्व पदांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे समान वेतन श्रेणी आणि रेट देण्यात यावी. या नियमित कर्मचाऱ्यांच्या त्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागणी. पहिली मागणी, सर्व कंत्राटी कामगारांना महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत सेवेत नियमित स्वरूपात समाविष्ट करावे, कायम करावे आणि समान वेतन दिले जावे. त्याची दुसरी मागणी अशी, सर्व कामगारांना सध्याचे किमान वेतन लागू करा. तिसरी मागणी अशी आहे, प्रायव्हेट फंडाच्या कपाती नियमाप्रमाणे म्हणजे मालक हिस्सा, कामगार हिस्सा संबंधितांकडून जमा केला जावा व ESIC विमा योजना नियमाप्रमाणे लागू करून संबंधित हप्ते त्यांच्यावर जमा केले जावे. चौथी मागणी अशी आहे, विभागीय आयुक्त यांनी महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत प्रशासनास मुख्य नियुक्त म्हणून जबाबदारी पार पाडण्याची सक्त सूचना करावी. या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागणी. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागणी. पहिली मागणी अशी आहे, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत कर्मचारी यांच्या पेन्शन ग्रॅज्युएट यांची शासनाने जबाबदारी घेतली पाहिजे. दुसरी मागणी अशी आहे, महापालिका, नगरपंचायत, नगरपंचायतमध्ये ज्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी मिळाले नाही त्यांची ग्रॅज्युएटी विशेष अनुदान म्हणून मंजूर करून तात्काळ देण्यात यावी. तिसरी मागणी अशी आहे, सेवा काळात ज्या कर्मचाऱ्यांना 12 व 24 आणि 10-20 पदोन्नती मिळाली नाही त्यांना फुलक्षित प्रभावाने पदोन्नती देण्यात यावी. आणि चौथी मागणी अशी आहे, सेवानिवृत्त कर्मचारी यांना वंचित 1 जुलैची आणि 1 डिसेंबर नंतर सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना जानेवारीचे वेतनवाढ शासनाकडून निर्माण मिळाले पाहिजे. अशा 15 मागण्या आहेत. या 15 मागण्या मी मांडलेल्या आहेत. सर्व करायच्या आणि त्याचा टाळ्या वाजवून या ठरावाला मान्यता द्यावी. सगळ्यांना